गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल आपल्याकडे सुट्टी होती परंतु आपल्याकडे लोकल हॉलिडे होता. जगातले सगळे मार्केट्स चालू होते. तर आता परवा रात्री US गव्हर्नमेंट शटडाऊन झालेलं आहे आणि त्यानंतर असं वाटत होतं की US मार्केट जे आहे ते त्याला निगेटिव्हली येईल, परंतु तसं काही आपल्याला होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. म्हणजेच काय की परवा रात्री आणि काल रात्रीसुद्धा US मार्केट हे ग्रीनमध्येच क्लोज राहिलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर मोस्टली आपले जे इंडियन ADRs तिथे काम करतात त्याच्यापैकी फक्त रिलायन्सचा जो GDR आहे तर तोच फक्त अगेन आपण काय म्हणू शकतो की विथ न्यूट्रल क्लोज आहे. अदरवाईज बाकीचे ADRs हे थोडेसे माइल्डली निगेटिव्ह क्लोज आहेत. म्हणजेच काय की आपल्याकडे जे काही परवा मार्केटनं रॅली केली होती, जे काही RBIनं डिसिजन्स घेतले त्याच्या अगेन्स्ट, परंतु ते USचे जे काही आपले ADRs आहेत तर ते IT ADRs आणि बँकिंग ADRsमध्ये काही असं फार म्हणावं असं रिफ्लेक्ट झालेलं नाही आहे. तर आता आपण सध्याचा जर ग्लोबल मोमेंटम पाहिला तर तो मोस्टली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट्स पाहिले तर ॲज युजल थोडेसे मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. आता जरी आपल्याकडे मार्केट बुधवारी जरी पॉझिटिव्ह क्लोज असलं तरी आपले जे ADRs आहेत ते USमध्ये रेडमध्ये क्लोज असल्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट हार्डली एक 5-10 पॉईंट इकडे तिकडे ओपन होईल, म्हणजे आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह, म्हणजे टोटली फ्लॅट मार्केट ओपन होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मंथली कॅन्डल ही एकदम रेडमध्येच क्लोज झालेली आहे, परंतु नेक्स्ट मंथची ही पहिली वीकली कॅन्डल आहे जी आज क्लोज होणार आहे आणि पाहावं लागेल की ही कॅन्डल रेडमध्ये क्लोज होणार की ग्रीनमध्ये. परंतु जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 25,000ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय की 25,000 एवढ्या इझिली मार्केट ब्रेक करू शकत नाही. जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर ते आपल्याला पाहायला मिळतं 24,500ला. म्हणजेच काय की जो 24,600ची लेवल जी डिफेंड झालेली आहे तर ती फार महत्त्वाची ठरणार आहे आता, कारण मार्केटने एक बाउन्स बॅक दिलेला आहे. त्यामुळे मार्केट शॉर्ट टर्म रेंजसाठी 24,600 ते 25,000 या बॉक्समध्ये ट्रेड करत राहील. ओके. जर आता आपण FISDAचा डेटा पाहिला तर FISने अगेन एकदा सेलिंग केलेलं आहे साधारण 1,600 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट 3,000 कोटींच्या आसपास डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलेलं आहे. परंतु आपल्या मार्केटसाठी एक छोटीशी पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे ती म्हणजे की एक न्यूज आली आहे की ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ट्रम्प आणि मोदी यांची भेट होऊ शकते या महिन्यामध्ये. ती कशी तर क्वालालंपूरमध्ये या महिन्यामध्ये ट्रम्प यांची मीटिंग फिक्स आहे. ओके, ते जाणार आहेत तसं क्वालालंपूरने कन्फर्मसुद्धा केलेलं आहे. ओके. त्यानंतर अशा बातम्या यायला लागल्या की आपले जे PMO आहे तर त्यांच्याकडनं आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत ते सुद्धा जाणार आहेत, तर त्यांच्यासुद्धा म्हणजे तिथे जाण्यासंदर्भातलं जे काही आपण काय म्हणतो की आधी जे काही प्रिपरेशन करावं लागतं ते सगळं काम चालू आहे अशी बातमी आहे. म्हणजे खूप हायली पॉसिबिलिटी आहे की तिथे जर दोघे एकत्र आले तर दोघे काहीतरी चर्चा करू शकतात, जी आपल्या मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण म्हणू शकतो. त्यामुळे पाहूयात की काय करते, म्हणजे या संदर्भातले काही अपडेट्स येत आहेत का त्यावरती मार्केट थोडंसं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होईल. आता USचं जे गव्हर्नमेंट शटडाऊन झालेलं आहे त्याचा म्हणावा असा काही इम्पॅक्ट जगावरती कुठेच पाहायला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे ती गोष्ट आपण काय म्हणू शकतो की फार काही इम्पॅक्ट करणारी ठरलेली नाही. तर होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु जर आपण पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम हा थोडासा पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याकडले जर पाहिलं तर म्हणावं असं काही निगेटिव्ह सध्या तरी नाही आहे, कारण फेस्टिव्ह सीझन चालू आहे. जे काही वेगवेगळ्या कंपन्यांचे अर्निंग्ज झालेले आहेत, सॉरी अर्निंग्ज नाही, जे काही आपले जे ऑटो स्टॉक्स असतात तर त्यांचे जे काही सेल्स रिपोर्ट येतात तर ते मोस्टली पॉझिटिव्ह आलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की 22 तारखेपासून GST कट अनाऊन्स झाला. त्यानंतर खूप साऱ्या लोकांनी डिलिव्हरीज घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग त्याचा इम्पॅक्ट आपल्याला त्यामध्ये रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळालेला आहे. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर सगळ्या सध्या तरी अंडर कंट्रोल वाटतं आहे. म्हणावं असं काही कुठनं बॅड न्यूज सध्या तरी मार्केटमध्ये नाही आहे. तर मग पाहूयात की ट्रम्प काही एखादी बॅड न्यूज देतात की काय, कारण सध्या तेच आपल्या मार्केटसाठी एखादी बॅड न्यूज देत असतात. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने मार्केट आज जे आहे तर ते एका रेंज बाउंड सेशनमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की आता 24,600 तोडणं एवढं इझी नाही आहे, कारण मार्केटमध्ये एक प्रचंड चांगला बाउन्स बॅक आपल्याला विथ व्हॉल्यूम पाहायला मिळाला आहे. म्हणजेच काय की हायर साईडला 25,000 काढणं सुद्धा एवढं सोपं नाही, डाऊन साईडला 24,600 तोडणं सुद्धा एवढं सोपं नाही. म्हणजे ह्या गोष्टीसाठी कुठला तरी एखादा स्ट्रॉंग ट्रिगर पॉईंट पाहिजे. आयदर पॉझिटिव्ह ट्रिगर असेल तर 25,000 ब्रेक करेल, जर निगेटिव्ह ट्रिगर असेल तर 24,600 ब्रेक करेल. ओके, तर मग होप सो या पद्धतीने मार्केट चालत राहील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.